मस्त वाटते का? काय करा, गरीबाचं सोनं आहे ते आपलं. हा माझं काय म्हणणं आहे का, तुम्ही आणली तिसरी मोठी गोष्ट माझ्यासाठी. हा नाही तर तर नमस्कार. नमस्कार. त्याला इथे चालू आहे जेवण. आणि आज आमच्या लग्नाला झाले आज पूर्ण 16 वर्ष झाली आज. गाडीच्या टायमाने हा गाडीच्या टायमाने पहा गाडी होतो त्या टायमाने. आता संध्याकाळी जन्म येऊन राहिला मग इकडे 16 वर्ष पूर्ण झाले, 17 लागले. आहे ना सोना? सोनं काय माहितीये? सोनं होती काय? सोनं होती का आपल्या लग्नात? का बेटा? पप्पांनी मला विश केलं. हा. हॅपी बर्थडे पा. हा. आज 16 वर्ष पूर्ण झालेले आहे, तर तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तर हिच्यासाठी मी ना गिफ्ट आणलेला आहे. आता गिफ्ट घेतो मी तिला धावलं जरा काय. हॅपी बर्थडे घ्या पहिले. हा हॅपी बर्थडे बस. सोनं तुम्ही मला विश केलं का? हॅपी तुम्ही मला विश केलं? तुम्ही विश बी केलं मी ना. त्यासाठी मी आणलाय गिफ्ट. ऐक तू हॅपी बर्थडे. सोड सोड सोड. काय बेटा काय गिफ्ट आणलं मम्मीसाठी आपण सांग बरं. रुदून आमून केलं तर सोबतच आहे का बेटा? हा तुला नाही धावलं मी ना. आता मी मम्मी देणार गिफ्ट ते. हे बा सरका सरका सरका. जर तुम्हाला धावणारच आहे धर गिफ्ट तुझ्या. तुम्हाला पन्नी दिसत असेल काय गिफ्ट आहे तर. एक कुठली वाटी आली, पिसाची वाटी आली बघा. काय रे बेटा ते काय जेवण काय म्हणतो. अरे कुठल्याची वाटी त्याच्यामध्ये हा पिसाची वाटी. खोकल्याची बाटली निघते रात्री. तिसरी बाटली कशाची आहे? बेटा पा हे काय डोळे लावून पाहिजे काय माहिती. थांबा जरा. हे बाई एक खोकल्याची बाटली तर आहे. एक गोष्ट खरी आहे. एक हिक्सची आहे ना. एक तिसरी डब्बी बी याच्यात दिसत आहे. थांब ना जरा. दाखव जरा. हा अरे पावतो दे मग. काय पावतो पप्पा काय पावतो दे. आणखी येशील का? हा आणखी का? काय आता काय काही नाही तर. हा तुला काही नाही आणलं पटात खाली बस. अरे पोते रे गॅस घालायची. तर अशी साधी सॅम्पल पोत आणली मी तुम्हाला. मागच्या कॅमेरात धावतो, पुढच्या कॅमेरात क्लिअर दिसत नाही ते. तर चला तर बघा अशी काही पोत पण याच्यासाठी आणली. कशी आहे? मस्त वाटते का? काय करा, गरीबाचं सोनं आहे ते आपलं. हा माझं काय म्हणणं आहे का, तुम्ही आणली तिसरी मोठी गोष्ट माझ्यासाठी. हा नाही तर मग सोन्याची नाही आणली नाही अशीच काऊन आणली म्हणून. हे बाय नाही बघा किती अशी मस्त माया आलेली आहे. मला दिसली ते म्हणजे चला आता आज हेच घेऊन जाऊ द्या. आहे ना गरीबाचं सोनं. बरे बरे बस सोन बघा. सांगा मग गरीब या सोन्यामध्ये चमकते. बघा आते बघा. सोन्याची आहे. सोन्याची आहे का बाई? पाय बरं. हा आधी नकली नसली करू आली. सांगा आता गरीबाचं सोनं आहे तर म्हणते नकली हा, आणली तिसरी मोठी गोष्ट आहे हा, ना. नमस्कार. कोणी आणता का माय त्याने तरी आणली. मस्त आहे. हा कुठली आणली? सोनार दुकानातून चांगली आणली ना रे बाबा. एका सोनार डब्बी बी ना. अजून कितीची आणली मग? अशी आणतो बाबा. कितीची बेसेल त्याचा विचार काय करू राहिली तू? एक अशीच आणतो. तुला पटली काय? हा एक मग माहिती आणणार पाहून घ्या. तुला पाहिजे की कशी? बरं मग हे राहू दे ना तुला इंग्लिश. तुम्हाला राहू दे मी दुसरी आणली मग. बरी या गाडी कुणी हा कधी गाडी आत्या घ्या ना मग. तुम्हाला राहू दे नी. नाही राहू दे कुणीच ते. घ्या नी मस्त आहे. तुम्हाला राहू दे. मी दुसरी आणली मग. मला दुसरी आणली नाही तुम्ही. मला आणली. जाऊ दे ना तुला मग. नाही राहू दे बाबा. हा तिने आणली ते. दुसरी आणली गेला ही. बर शिशी दिली माई मला. तर आता मग मायला आवडली आहे. जाऊ मायला द्या. म्हणलं हे घेऊन आज घ्या तुम्ही आता. आणली, मला आणली. हा. पण आता उद्या तुम्ही आतले घेऊन या. तसंच करा मुळे आता हे. हाऊस असते घेऊन येते. सेम अशी चाल जा. तुझ्यासाठी सोन्याची करू बापू. नाही बाबा मग हे मग? सोनं बंद झालं मला. हा याची डुप्लिकेट काय करतो यासाठी? सोनं बी आहे चांदी ते आज आपल्याला पैसा नाही म्हणून ती गोष्ट आहे है ना. ते बी आहे खरी गोष्ट आहे. नाही बाबा. ते म्हणतात ना नटकरे चाल गोड चिल्लर. जेवण राहिले ते जेवता जेवता तुला गिफ्ट देऊन दिलं. मस्त आणलं. मला आवडलं. तेच तर म्हणलं. माझ्यासाठी काही आणलं नाही तुझा. तू घर सोडून कुठे जात असेल तर काय आणशील म्हणा. काय पाहिजे तुम्हाला? मला काहीच नाही पाहिजे बा. मी नुसतं मजाक केली मी ना. सांगा तुम्हाला काय पाहिजे. बघा किती मस्त दिसायला लागली. आता तुम्ही सांगा. तुम्ही मला म्हणता की माझ्यासाठी काय आणलं. मी कुठे जाते का बरं? तुम्ही आल्याशिवाय मी कुठे एकटी जाते का? राहू दे मग मी मजाक केली. तरी बी मग तुम्ही असं म्हणा की मन नाराज होऊन जाते की बाबा आले मी काहीच दिलं तुम्हाला. तो काही विषय आहे का? तर तरी बी काय पाहिजे तुम्हाला हे सांगा. मला काहीच पाहिजे नाही बा. काय करू? आता तुम्ही सगळेजण कमेंट करतील की ताई केक आणला की नाही. आणि रुद्रला आमच्या सर्दी झालेली आहे आणि रुद्राला हमेशा सर्दी होत आहे. कारण की आमचं फोन काही बंद राहत नाही. गोड्या बिस्किट चालूच राहता. मी काय विचारलं तुम्हाला. हा तुम्ही केक नाही आणला. तर मित्रांनो केक काय आणला नाही आम्ही. साधा सॅम्पल गिफ्ट दिलं. केक काही आम्ही काटत नाही आता.
कारण की आमच्या गावात ते म्हणतात नाही. आम्हाला जाणवलं होतं कुऱ्याला काही मी गेलो नाही. साधे शंपल मी ना जे गिफ्ट आहे ते आणलं त्याच्यासाठी नेमकी चाला आता एवढ्यानंतर नाराज होणार नाही. हा हा बघा किती मस्त वाटते काय. तुम्ही याची किंमत सांगितली पण चमक्याला लागली तू आता जरा. मस्त वाटते की पाहिजे अशी गळ्यामध्ये आहे की नाही. सोन्याची असली तर आणखी चमकशील तू आहे की. काय हो सोन्याने पाहिजे बाप्पा. सोनं आपल्याच्या घाला तर का रामा रामा सोन्याचं नाव घेऊ नये बाप्पा. नाही काय 8,500 रुपये ग्राम झालं सोनं. बापा कोणा बाप्पाच्या नवीन बाप्पा एवढं महाग सोनं आता बेकार आमचं तुम्ही मला सांग की मग तुम्ही घेऊ शकत नाही काय. नाही बा. तर आमच्या जर पैसा असला तर आम्ही घराची फिनिशिंग करू. आमच्या घराला यायला सध्याच पैसा नाही तर आम्ही सोनं कुठून करू असं काही आहे तो. या सगळेजण जेवण करायला अजून असं तुम्ही जेवण करायला तर जेवण करायला बोलले जेवता गेल्यावर तर या जेवण भाकर करायला. साधं शंपल जेवण आहे. भाकर आणि बंगा आहे दुसरं काहीच नाही. तिकडून ठेचा आहे. हा आणि आलीच पाहिजे सकाळची. आलीची भाजी आहे आणि मै झालं ते खाणं दही एकटीच राहिली. या सगळेजण जेवण करायला. शेंगदाणे भाजी जेवण. सोनं ते जेवण झाले आहे. मी एकटीच राहिले. आताची एकादशी आहे. आता फराळच केलेले. आता तिथे ठेव पडा तर आले खात राहते मग रोजर खाते ना पोट करते मग. हा बा ते भाजी असं खायला चांगलं. कच्चे शेंगदाणे कच्चेच खाते मग तो आला की. तर आमच्या आधी उद्या की भागवत समाधीचा कार्यक्रम आहे. जमला कधी थोडाफार शूट घेईन मी. नक्की नाही सांगत बरं. आणि कालचा कार्यक्रम कसा वाटत मी कमेंट करून सांगितलंच नाही मला. कारण की त्याकडे राधाकृष्णाचं लग्न लागलं होतं म्हणून. राधाकृष्ण होतं म्हणजे ओरिजिनल लग्नासारखं लग्न झालं त्याचं. नाही मग काय होतं दरवर्षी ते महाराज काय म्हणतात की लेकराच राधाकृष्ण करता की नाही. तर यावर्षी म्हणजे आपण जे नवीन जोडपं आहे त्याच्यासोबत जसं त्यांचं लग्न लावू तर ते पहिलं नवीन जोडपं होतं म्हणून त्यांचं लग्न लावलं. म्हणून त्याचे डबल लग्न लागलाय हा असं काही ते. तर सोनत बघा किती खुश आहे ना सोनत तिच्या मम्मीला पोतांनी म्हणून. हा पप्पा तुम्हाला मम्मीले पोत आणली रुदूले औषधे आणल्या मला काहीच नाही आणलं. तुला काय पाहिजे. मला का कपडे कपडे पाहिजे बस. बर मार. आणि सोनाला एक ड्रेस आणायला भारी वाला. हा मग सोन्याचा बर्थडे गिफ्ट आहे का आता. नाही काय नाही रे मग सोनाला गिफ्ट दिला असता आणखी भारी वाला आहे ना सोना. हा बर याचा हा बर आहे की नाही. मग आणि मग ड्रेस आणला की गावात जायची का माझ्यासोबत मामाच्या घरी. हा जाऊ ना आता मामाला पोरगी झाली पाहायला. व पोरगीच का मग पोरग नाही घ्या पोरगा बर तर मामाला पोरगा झाला की जाऊ पाहायला सोनला ता चालशील ना. तर ता मग आता म्हणजे सोनला ड्रेस तिच्या मामाला आता मी पोरगा होते ना. तिच्या मामाला पोरगा झाला बघायला जाऊ मग मुलगा झाला की मामाला नाही होत का. बाबा डिलिव्हरी करता का तर मग बापाचं नाव आलंच ना तरी मामी म्हणा मग असं म्हणत जाऊ काय ते मामाच्या बायकोले पोरगा झाला की मग जात आहे ना. हो ना सांगा आता हे असं बोलणं गलत आहे की मामाला पोरगा झाला म्हणणं हे गलत आहे. पण कमेंट करून नक्की सांगा तुम्ही. आता हे मला असं म्हणते ना. हा आता हे असं सोपीन का मग की हिच्या मामाच्या बायकोले पोरगा झाला की जाणार. म्हणू शकता तर मामी पोरग झाले की जॉब म्हणून. तर मग मामाला पोरगा म्हणालो मी मामीले मामाले वाचलं बाबा आहे ना. तर मग मामाचं नाव आहेच ना त्याच्यात. काय काय खरं डोकं कमी आहे जरा. काय की सोनाल कसं डोकेवारीचे लेकर काही परेशान करता. सोनाल झालं जेवण. का तुम्ही सोन्या दुकान तिकडे गेले रुद्रले तर जरा परेशान केलं तुम्हाला. नाही तो काय गाडीवर बसला की चालते जाऊ कुठे नाही त्याला हिंड्याला. त्याला गाडीवर बसणं का आवडते. हा मग गाडीवर बसून तर कुठे बी येते तो. बरं एक प्रश्न मला विचारायचं तुम्हाला. तुम्ही सोन्या दुकान गेलते मग त्या सोन्या दुकान त्याला मोठ्या मोठ्या अलग अलग गळ्यात घालायचे काठ घालायचे पायात घालायचे नाकात घालायचे तुम्ही पोतच पाडली. मला जे काय पोट दिसत नाही कुठून जागे जाते येते मस्त बाहेर साधी शंपल दिसते. चला बा पोत घेऊन पोत आणली. बरं मग तुमच्या काय म्हणले पाहता हो तुम्ही. मग काही ना काही त्याशिवाय कसं काही सांग बा आहे की नाही. जे पाहिजे ते आणलं की बरोबर. ऋतूचं काही तिकडे चित लागत नाही. आला इकडे पहिलं लगेच
हे सारे की अशी वाटते. आणि पहिले हिला वाटलं की हे बा याच्यामध्ये काय आहे, एक खोकल्याची बाटली आणली. म्हणलं चाला बा तिकडूनच आणली बरं, हे मेडिकलमधून तडूनच आणली. आणि हे बा एक हे डब्बी बी आणली तिकडून रुद्रसाठी. रुद्रासाठी. आणि हे रुद्रच आहे, हे करायला पाहिजे औषध, कारण की याला सर्दी आणि खोकला आहे. खोकला यायला लागला. हा आज मस्त आणि ते डब्बी तिच्यातच होती मी ठेल. हे बा ही डब्बी सुद्धा तिच्यातच होती. म्हणलं चला डब्बी मला डबी दिसली नाही. कुठे फेकली, आता सध्या फेकली किंवा अरे आधी नाही डबी दिसली नाही मला त्याच्यामध्ये. आणि मला बाटली दिसली त्याच्यामध्ये. इतकं गडबड. हा तुला डब्बी दिसली नाही, डब्बी नव्हते काही नाही. काय झाली म्हणलं तर मी पत्ती लावली म्हणलं करणं आता. नाही हो, मला दिसलीच नाही ना. हा आणि पहिली गोष्ट मला वाटत तुम्ही भिल्ले. मला वाटलं मी बोललो असेल बाप्पा, ते म्हणते काही नाही तर. पण मला समजलं म्हणजे तिने खोकल्याची डब्बी पाहिली असेल, खोकल्याची बाटली, समजलं की काही आणली नाही, नुसती मजाक चालू आहे करणं. हा, मग आहे की नाही? पोट कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा तुम्ही. आणि आज नाही जेवण करायचं सगळेजण. तर चला, जर जेवण राहिलं तर जेवण झालं की तुम्हाला भेटतोच.